धैर्य काय केलं ते? धैर्य मी तुमच्याशी बोलतेय. तुम्ही वचन दिलं होतं ना मला, मग मग या सावीच्या गळ्यात हार का घातला? का धैर्य का? तू परत फसवला ना मला सावी. धैर्य, हा सगळा काय प्रकार आहे? सावीला घरातनं तूच हाकलवलं होतंस ना? इराशी तुलाच लग्न करायची इच्छा होती ना? आणि मग हे सगळं काय आहे नक्की? आई, सावी आणि धैर्य कधीच वेगळे होऊ शकत नाही. हे सगळं तर आम्ही ठरवून केलेलं एक नाटक होतं फक्त. नाटक? पण का? सावी, मला बोलायचंय तुझ्याशी. सावी, मला माहितीये तू जागी आहेस. सावी, प्लीज प्लीज उठ, मला बोलायचंय तुझ्याशी. सावी, प्लीज. मला नाही बोलायचंय तुमच्याशी. सावी, का वागतेस असं? परत तेच. काय वागतेय मी धैर्य? मला तुमच्या कुठल्याच प्रश्नाची उत्तरं द्यायची नाही आणि तुमच्याशी बोलायचं पण नाही. मग का सारखं माझ्याशी बोलताय? सावी, माझ्यासोबत चल. मी कुठेही येणार नाही. चल. धैर्य, सावी, चल. धैर्य काय करताय? सावी, चल. धैर्य, धैर्य. सावी, तुला आज मला सगळं सांगायलाच लागल. नाहीतर काय? तुम्ही काहीही केलं तरी माझ्यावर काही परिणाम होणार नाहीये.
काय करताय तुम्ही धैर्य? हे असं ब्लॅकमेल करून गोष्टी बदलत नसतात. पास करा धैर्य. काय समजता तुम्ही स्वतःला? मी अशा बालिश गोष्टींना घाबरत नाही. हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्हाला असं वाटतं ना की हे सगळं करून तुम्ही माझ्याकडनं पाहिजे ते करून घ्या, पण असं काही होणार नाहीये. हात बाजूला करा. धैर्य, मी परत सांगणार नाही, प्लीज हात बाजूला करा. धैर्य, तुम्हाला कळत नाहीये का? प्लीज हात बाजूला करा. तुम्हाला माझी शपथ आहे. सावी, तू माझ्याशी बोलायला तयार नाहीयेस, मला काही सांगत नाहीयेस, म्हणून जीव जळतोय माझा. त्यापुढे हा त्रास काहीच नाहीये. सावी, सांग की आता तरी काय झालंय? तू जर मला आत्ताच्या आत्ता सगळं सांगितलं नाहीस ना, तर मी परत नाही धैर्य, प्लीज. सावी, अगं मग सांग की काय झालंय, बोल की माझ्याशी. सावी प्लीज, सावी अगं सांग की आता तरी काय झालंय नेमकं. सावी प्लीज बोल. सॉरी. मी मला सॉरी नकोय सावी. तुझ काय झालंय ते सांग मला आत्ताच्या आत्ता. सावी प्लीज, तुला शपथ आहे माझी, प्लीज सावी सांग. धैर्य, माझे पप्पा. पप्पा? त्यांचं काय? बोल की सावी, पप्पांचं काय? माझे पप्पा हिराच्या ताब्यात होते. काय? हो, हिराने माझ्या पप्पांना किडनॅप केले आणि ती वाटेल तसं वाक्य होत त्यांच्याशी. पार त्यांचा जीवावर उठली आणि मी काहीच करू शकत नाही. प्लीज धैर्य, प्लीज माझ्या पप्पांना वाचवा. त्या हिराच्या तावडीतून सोडवा प्लीज. धैर्य, प्लीज. हिरानं सावीच्या बाबांना डांबून ठेवलं होतं. आणि त्यांना हिच्यापासून वाचवण्यासाठी आम्ही हे सगळं नाटक रचला. या सावीसाठी तुम्ही मला फसवलं धैर्य. पण यावेळी मी गप्प बसणार नाहीये. यावेळी काही झालं तरी सावी आणि धैर्य वेगळे होणारच. आणि मी तुम्हाला वेगळं करणार. मी तुम्हाला वेगळं करणार.
माझं हे स्वप्न कधीच पूर्ण नाही होणार. कधीच पूर्ण होणार नाही. काय वाटेल ते झालं तरी मला आणि सावीला कोणीच वेगळं करू शकत नाही. हिरा, तू आमच्या नात्यात किती विष घालवण्याचा प्रयत्न केला ना, तरी आम्ही त्यावर तोड काढू आणि परत एकत्र येऊच. धैर्य, तुम्हाला या सावीचं प्रेम दिसतं पण माझं नाही दिसत का? मी तुम्हाला मिळवण्यासाठी काय नाही केलंय धैर्य, तरी माझ्या पदरात कायम निराशाच आलीये. धैर्य, मी तुमच्यावर जीवापाड प्रेम करते. ते का नाही दिसत तुम्हाला? सावी, तू काय केलंस ग तू? हा, धैर्यांना मिळवण्यासाठी काय केलं? माझ्या पप्पांना किडनॅप केलं, त्यांचा नको तेवढा छळ केला, मला ब्लॅकमेल केलंस, माझ्या पप्पांना जिवंत मारण्याची धमकी दिलीस. एवढा नीचपणा करून तू धैर्यांचं प्रेम मिळवू शकते? अगं अशी कशी ग तू हिरा? सांग, माझ्या पप्पांबद्दल तुला कसं कळलं? बोल, कुणी सांगितलं तुला? सांग. किती वर्ष झालं आम्ही त्यांना शोधण्यासाठी जीवाचं रान करतोय, तुला माझ्या पप्पांचा पत्ता कसा मिळाला? बोल हिरा, सांग, तुला माझ्या पप्पांबद्दल कुणी सांगितलं? सांग हिरा, तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. बोल हिरा, हिरा तोंड उघड. या इराला नक्की काय माहिती? मधुसूदनने हिला सगळं सांगून तर टाकलं नसेल ना? याशी नाही बोलणार. आपण पोलिसांनाच बोलू, म्हणजे बरोबर उघडेल ही तोंड. बरोबर आहे आई तुझं, मी लगेच पोलिसांना बोलवतो. बोलवा पोलिसांना. मी तर म्हणते पोलिसांना बोलवाच. मी नाही घाबरत कोणाला. सगळं सत्य समोर आल्यावर मला तर जेलमध्ये जावंच लागेल, हरकत नाही. पण तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, मी एकटीच जेलमध्ये नाही जाणार.
तर या मागच्या खऱ्या सूत्रधाराला सुद्धा जेलमध्ये घेऊनच जाणार. म्हणजे अजून कोणी या सगळ्यात सामील? तुला खूप प्रश्न पडलेत ना सावी? तुझा बाप इतकी वर्ष कुठे होता? त्याची ही अवस्था कोणामुळे झाली? तुला जेव्हा तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील ना, तेव्हा तुझ्या फक्त तुझ्याच नाही, सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हादरेल. पण तुम्ही सावीच्या लग्नाला परवानगी दिलीतच कशी? माझी लेक त्या मुजुमदारांच्या घरची सून आहे. अहो माझं ऐका, आपण या विषयावर नंतर बोलू. तुम्हाला आरामाची गरज आहे. अगं नंतर कधी? तुम्हाला चांगलंच माहिती आहे ते मुजुमदार कसे आहेत. त्या पाताळ यंत्री कारस्थानी खोटारड्या घरात आपल्या मुलीचं लग्न केलं तुम्ही. मला अजूनही विश्वास बसत नाहीये. मधुसूदन मधुसूदन मधुसूदन, तू जरा शांत हो. मी काय सांगतो ते तर ऐक. हे बघ, अनुराधाचा सुद्धा या लग्नाला आधी लई विरोध होता. विरोध होता? मग हे लग्न झालंच कसं? भाऊ, तुम्ही तरी विरोध करायचा होता. इतकी वर्ष तत्वांसाठी ज्या घराण्याशी आपलं वैर होतं त्या घरात आपल्या सावीला सून म्हणून पाठवलं. काय हाल होत असतील माझ्या पोरीचे त्या घरात. त्या दामिनी सारखी बाई सासू आहे तिची. तुम्हाला माहिती आहे त्या बाईनं आजवर काय काय केलंय ते. तिच्यामुळे तर. हे बघ मधुसूदन, तुझी काळजी मी समजू शकतो. हे बघ, धैर्यराव जरी मुजुमदार असतील, त्यांच्यामध्ये मुजुमदारांचं रक्त असलं तरी धैर्यराव वेगळे आहेत. अरे होय, खरंच आपल्या सावीला लय जीव लावतात बघते. आम्ही बघितलं आमच्या डोळ्याने. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला सांग, आपली सावी अशा कुठल्याही पोराच्या प्रेमात कशी पडल? तिच्यावर विश्वास आहे का नाही तुझा? खरं सांगू, सुरुवातीला मी पण या लग्नाला लय जीव तोडून कडाडून विरोध केला, पण नंतर पोरांचं प्रेम बघितलं. खरं सांगतो, लय जीव आहे त्यांचा एकमेकांवर. आणि बघा, आमचा विरोध कोलमडून पडला. अरे सुखी आहेत ते. तू एकदा तरी त्यांच्यावर विश्वास ठेवून बघ. काय बोलताय भाऊ? हे कोणाबद्दल बोलताय? त्या मुजुमदाराच्या पोराबद्दल? मुजुमदार स्वतःच्या फायद्याशिवाय एकही गोष्ट करत नाहीत, हे विसरला तुम्ही? कशावरून तो धैर्य स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या सावीच्या आयुष्यात आला नसेल? कशावरून तो माझ्या पोरीला वापरून घेत नसेल? मधुसूदन, मधुसूदन बाळा, अरे पोरांनी लई मोठी परीक्षा दिलेली आहे. आम्ही स्वतः बघितलंय. एकदा विश्वास ठेवून बघ. नाही भाऊ, तुम्ही कितीही समजावलं तरी मुजुमदारांवर मी विश्वास ठेवणार नाही. सावीशी मला बोलावंच लागेल. तिचे डोळे मला उघडावेच लागतील. मुजुमदारांचा खरा चेहरा अजून तिला माहीतच नाहीये. ती ज्या घरात लग्न करून गेली आहे तिथली लोक तिच्या बापाच्या जीवावर उठली होती हे तिला सांगायलाच हवं. मी माझ्या पोरीला मुजुमदारांच्या घरात नांदू देणार नाही.
तुझ्या बापाला गायब करण्यातल्या खेळातलं मी तर फक्त एक प्याद होत. असा प्याद ज्याला योग्य वेळी योग्य ती माहिती मिळाली आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला. पण या खेळातल्या सगळ्यात मोठ्या वजिराला आता बाहेर आणायची वेळ आली आहे. तुम्ही सगळ्यांनी ना विचार पण केला नसेल की या सगळ्या मागे नक्की कोण असेल याचा. पण ही इरा आता गप्प बसणार नाहीये. इरा, उगाच काहीतरी फालतू बडबड करत बसू नकोस. आमच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न करतेस. स्वतःच खोटं पकडलं गेलं म्हणून आता नाटक करतेस. हे बघे, तुझ्यावर आता कुणीही विश्वास ठेवणार नाहीये. तुला विश्वास ठेवायचा नाहीये ना, तर मग नको ठेवूस ना. पण माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. अगदी तुझा बाप रातोरात कसा गायब झाला ह्या सगळ्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. आणि ते जेव्हा तुझ्या समोर येतील ना, तेव्हा तू स्वतः धैर्यांच्या आयुष्यातून कायमची निघून जाशील.